राज्यभरामध्ये इंग्रजी शाळांकडनं अनेक पालकांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडलेले आहेत आणि त्यानंतर आता मराठवाड्याच्या हिंगोलीमध्ये देखील नारायणा इंग्रजी शाळेनं पालकांची फसवणूक केलेली आहे। शिक्षण विभागाच्या चौकशीमध्ये ही शाळा या ठिकाणी बोगस असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पालकांनी या शाळेकडे धाव घेतलेली आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन रद्द केलेलं आहे। मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांची जी आर्थिक फीस यांनी आकारलेली होती ती आता वापस मिळत नाही आहेत आणि एका हिंगोली जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्याची देखील या ठिकाणी शाळेने फसवणूक केलेली आहे। मागच्या 8 महिन्यांपासून हा कर्मचारी कर्तव्यावर असताना देखील शाळेकडे पैशाची मागणी करतोय, मात्र या ठिकाणी शाळेनं पैसे देण्यास वारंवार नकार दिलेला आहे। या शाळेनं नेमकी कशी फसवणूक केली हे जाणून घेऊयात। सर, तुमचं नाव काय आहे आणि या शाळेची तुम्हाला कधी माहिती मिळाली आणि ही शाळा बोगस कशी आहे? आपल्या जिल्ह्यामध्ये 3 एप्रिल 2024ला माझ्या मुलांचं ॲडमिशन घेण्याचे या शाळेमध्ये ठरवलं होतं, पण मी 3 एप्रिल 2025ला रजिस्ट्रेशन फीस म्हणून एका मुलाची 11,000 2 मुलांची 22,000 रुपये या शाळेमध्ये रजिस्ट्रेशन फीस भरली आणि नंतर मला असं समजलं की ही शाळा बोगस आहे। मग बोगस असल्यामुळं मी विचार केला की बाबा माझ्या मुलांचं भवितव्य धोक्यात कशाला टाकायचं। मग मी जे रजिस्ट्रेशन केलेले माझे जे फीसचे पैसे आहेत मी गेल्या 1 वर्षापासून चक्रा मारतोय। ह्याच्या पावत्या आहेत माझ्याकडे या शाळेच्या गेटमध्ये एंट्री देत नाहीत आणि तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा, तुमच्याच्यानं काय होतं ते करा, असं स्पष्ट यांचं म्हणणं आहे। आम्ही पैसे देऊ शकत नाहीत, मग आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? आणि हो, पण आता ह्या ज्या पावत्या आहेत किती रुपये तुम्ही फीस भरली, तुमच्या मुलांची काय नावे होती आणि किती दिवस तुमची मुले शाळेत गेली? माझा मुलगा एकही दिवस शाळेमध्ये गेलेला नाही। माझ्या सोहम राजकुमार सुर्वे इयत्ता 6वीमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं, त्याचे 11,000 रुपये बघू शकता तुम्ही आणि विश्वदीपचे 11,000 असे 2 मुलांचे पैसे भरलेले आहेत मी आणि या शाळेच्या पावत्या आहेत माझ्याकडे। आणि फंड वापस करा म्हणतो तो फंड वापस करत नाहीत, दम द्यायला। का पैसे तुम्ही जे भरलेले आहेत ते वापस का देत नाहीत, काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की बुवा आम्ही पैसे वापस देऊ शकत नाहीत, ऑनलाईन शाळा आहे, ऑनलाईन तुमच्या याला पडतील। मी अर्ज वगैरे केले त्यांच्याकडे की बुवा माझे पैसे वापस द्या। किती महिन्यापासून चक्रा मारतायत? जवळपास गेल्या एप्रिल 2024 पासून चक्रा मारतो मी। सध्या तुमचे मुलं कोणत्या शाळेत आहेत? ABM ला टाकलेत सर मी शाळेमध्ये। तिथे फीस भरली का? तिथे भरली सर मी फीस। हो, आता तुम्ही या गेटमधून सातत्यानं जातायत, तुम्हाला जाऊ देत Entry नाहीये। देत नाहीत। आता तुम्ही आतमध्ये जर पैसे मागायला जाणार असाल तर तुम्हाला अडवतात का? जाऊ देत नाहीत, एंट्री देत नाहीत। इकडे या। ओ सिक्युरिटी गार्ड साहेब, आवाज द्या ना। ओ पालक आहे, मी पालक आहे, पालक। माझे पैसे शाळेकडे मला वापस पाहिजेत। तुमची शाळा बोगस आहे ना? परमिशन घ्यावं लागलं आम्हाला तुम्हाला। परमिशन म्हणजे काय, मी पालक आहे ना? सर बरोबर आहे। हां, पण आम्हाला आतमधून परमिशन घ्यावं लागलं। मग का तुम्ही प्रवेश का देत नाहीत मला? माझे पैसे आहेत ना तुमच्याकडे, पैसे द्यायला हवा त्यांना सांगा, पालक आलेत म्हणून। जा वर जा। चला। हो हो, हे पहा पोलीस कर्मचारी आहेत, डोळ्यामध्ये अश्रू आहेत। आपल्या मुलांचे जे पैसे आहेत हे पैसे तुम्ही कुठून भरले होते? माझ्या पगारीमधून भरलेले आहेत। हां, खरं तर या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत। दमदाटी चालली यांची, पैसे देत नाहीत। पैसे माझे हरामाचे आहेत का? हो, पण साम टीव्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही रडू नका। चुकीचं आहे पण हे मला प्रवेश सुद्धा देत नाहीत, आतमध्ये जाऊ देत नाहीत। पैसे मागणीसाठी माझे पैसे यांच्याकडे आहेत, पैसे देत नाहीत हे। हो, पण तुम्ही दररोज किती चक्रा मारताय तिकडे? दिवसामधून मी 8 दिवसाला 1 चक्कर मारतो सर, जवळपास 1 वर्ष व्हायले। हो, हो, राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना हा प्रश्न आहे की पोलीस कर्मचाऱ्यांचा जर असा छळ होत असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय? पुन्हा आपण या पालकाकडे जाऊयात। तुम्हाला शाळेची माहिती कुठून मिळाली होती, कुठे ॲडव्हर्टाईज पाहिल्या आणि एकूण फीस किती होती? एकूण फीस या शाळेची 65,000 रुपये माझ्या मोठ्या मुलाची होती, 55,000 रुपये छोट्या मुलाची होती आणि शाळेची 21 म्हणजे सॉरी आपलं बसची 21,000 रुपये। तर अशी मिळून मला 2 लाख रुपयाच्या घरामध्ये जाऊ लागली शाळा ही। मी भरायला तयार झालो, पण या शाळेच्या बाहेर इथं जिल्हा शिक्षण अधिकारी साहेबांना पोस्टर लावले होते की बा ही शाळा बोगस आहे, या शाळेमध्ये ॲडमिशन करू नका। मग मी ते पोस्टर पाहिले, तिकडे प्रसारमाध्यमांच्या न्यूजा वाचल्या, पेपरबाजी झाली यांच्या शाळेच्या विरोधात आणि मग मी डिसिजन घेतलं की बुवा मला या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा नाही माझ्या मुलांचा। तुमच्यासोबत फसवणूक झाली, पण आता तुम्ही इतर पालकांना काय आवाहन कराल? ही शाळा मित्र बोगस आहे आणि या शाळेमध्ये बिलकुल मुलांचं भवितव्य तुम्ही धोक्यामध्ये टाकू नका। माझं एवढं म्हणणं आहे
आणि या शाळेमध्ये ॲडमिशन वगैरे घेऊ नका, कोणीच घेऊ नका. नक्कीच आपण जर पाहिलं तर पोलीस कर्मचाऱ्याची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे आणि आपल्या पगारातून भरलेले पैसे हे तुम्ही मला परत द्या म्हणून पोलीस कर्मचारी आर्त हाक या शाळेच्या व्यवस्थापनाला देतोय. मात्र कष्टाचे पैसे यांना दिले ते वापस मिळत नसल्यानं पोलीस कर्मचारी राजकुमार सुर्वे यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. हिंगोलीच्या शिक्षण विभागाने आता या शाळेवरती या ठिकाणी सील ठोकण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे आणि उद्यापर्यंत या शाळेला सील ठोकण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ज्या कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार उघड केला ते सामाजिक कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. या शाळेच्या विरोधात तुम्ही सातत्यानं तक्रारी करतायत, प्रशासनाचं उत्तर काय? सुरुवातीला 15/10/2024 रोजी ही शाळा, या शाळेला युडाईस क्रमांक नाही हे माहितीच्या अधिकारात सर्वप्रथम उघड झालं आणि उघड झाल्याच्या नंतर त्यानंतर सातत्याने तक्रारी करत गेलो की शाळा हिंगोली शहरामध्ये अनाधिकृत नारायण शाळा ही चालत आहे आणि या शाळेवर तुम्ही काय कारवाई केली. त्यावेळेस तत्कालीन गट शिक्षणाधिकारी नेटके सर यांनी त्या शाळेला अंतिम नोटीस बजावली आणि त्या अंतिम नोटीसमध्ये यांनी कोणाचीही परमिशन न घेता या शाळेला 1 लाख रुपये दंड ठोठावला. त्यानंतर पर डे प्रमाणे 10,000 रुपये रोज या शाळेला दंड ठोठावलेला आहे. आतापर्यंत किती दंड ठोठावला आहे? आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्या शाळेला जवळपास 9,40,000 दंड आकारला होता आणि त्याच्यानंतर सुद्धा ही शाळा चालू होती आणि शाळा चालू झाल्याच्यानंतर आजपर्यंत जवळपास 27 ते 28 लाख या शाळेला दंड झालेला आहे. आणि जे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डिग्रसकर साहेब यांना वारंवार त्यांनी नेहमीच चालढकल केली. शिक्षण प्रशासनाने या नारायण शाळेला आतापर्यंत पाठीशी घालल्यामुळं बऱ्याचशा पालकांचे या ठिकाणी जे फीज भरलेली आहे ती वापस मिळालेली नाही आणि याला पूर्णपणे हे शिक्षण विभाग दोषी आहे. बरं, हे सामाजिक कार्यकर्ते होते. अजूनही शाळेमध्ये हे सगळे विद्यार्थी आहेत. या ठिकाणी शाळा ही अनधिकृत असताना देखील शाळेने शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतले. मात्र या सगळ्या विद्यार्थ्यांचं पुढचं भवितव्य काय असा प्रश्न आता पालक विचारत आहेत आणि त्यामुळं पालकांची फसवणूक करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात लोटणाऱ्या या शाळा व्यवस्थापनाला नेमका आशीर्वाद कुणाचा आहे याचा देखील शोध घ्यावा अशी मागणी आता हिंगोलीमधले पालक करत आहेत. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.